हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर तुम्हाला इथं कांदा मी परतताना दिसत असेल आणि पलीकडे जे आहे ते एक मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी तापायला ठेवलंय आणि त्याच्यामध्ये काहीतरी टाकते। तर सांगणार आहे मी नक्की ते काय करते, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा, शेअर करा। ते पूर्णपणे फ्री आहे आणि सबस्क्राईब कसं करायचं बऱ्याच लोकांना माहिती नाही, म्हणून सांगते। तुम्ही जर आता व्हिडिओ बघताय त्याच्याखाली जे लाल बटन आहे त्याच्यावर तुम्ही जर क्लिक केलं किंवा ते बटन दाबलं तर ते सबस्क्राईब होतं आणि मला नोटिफिकेशन येतं, त्याची मला खूप गरज आहे। तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंट करा। तर इथे आपण करणार होतो बिर्याणी। इथे म्हणजे चिकन बिर्याणीची तयारी चालू होती। तर याच्यामध्ये मी एका पातेल्यामध्ये थोडं पाणी तापायला ठेवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकत होते। त्याच्यामध्ये होतं लवंग, मिरे, दालचिनी, थोडेसे जिरे, लिंबू आणि चवीनुसार मीठ आणि त्याला उकळी करून घेत होते की मला तिथे जो आहे बिर्याणीचा तांदूळ जो मी आधीच 20 मिनिटं भिजायला घातलेला होता पाण्यामध्ये, तर तो आधी 20 मिनिटं भिजून घ्या आणि व्यवस्थित त्याला फक्त 80% उकळी येऊ द्या, 2 ते 3 मिनिटं। आता व्यवस्थित 80% शिजला की आपल्या बिर्याणीसाठी तयार होतो। आपल्याला पूर्ण तांदूळ जो आहे तो पूर्ण शिजवायचा नाही आहे, तो जो पूर्ण शिजवला तर त्याचा पूर्ण तुकडा होतो किंवा चिक्कल व्हायला सुरुवात होते। आणि दुसरीकडे तुम्ही बघू शकता इथे मी साईडला कांदा जो आहे तो उभा कापून घेतलेला होता आणि तो तळत होते बिर्याणीवर टाकायला। तुम्ही तळलेला कांदा जर बिर्याणीवर टाकला तर त्याची टेस्ट खूप छान येते। आता उन्हाळा चालू आहे तर त्याच्यामुळे तुम्ही कांदा जो आहे तो उभा कापून उन्हामध्ये सुकून ठेवू शकताय, तो वर्षभर टिकतो। तर ते नक्कीच तुम्ही ट्राय करा मी सांगितलेली टिप। आणि व्यवस्थित जो कांदा आहे तो व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घ्या छानपैकी। आणि एका साईडला जे आहे ती दुसरी तयारी माझी चालू होती, कारण की आमच्याकडे थोडेसे पाहुणे, मी ते बघू शकता व्यवस्थित असं मी ते एका साईडला जे आहे रस्सा भाजीचा मसाले परतून घेत होते आणि आपला जो भात आहे बिर्याणीसाठी लागणारा त्याचाही इथे प्रिपरेशन चालू होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं जे मी चिकन जे घेतलं होतं तर ते रात्रीच मी मॅरिनेट करून ठेवलं होतं, त्याचं शूट करायचं राहून गेलं माझ्याकडनं, तर विसरली होती मी त्याचं शूट करायचं। तर त्याच्यामध्ये जे चिकन आहे तर अर्धा किलो चिकन घेतलेलं होतं मी आणि त्याच्यासाठी अर्धा किलोच तांदूळ वापरलेले होते। तर चिकन जे आहे त्याच्यामध्ये मी दही टाकलेलं होतं, थोडासा अख्खा मसाला जो होता माझ्याकडे वाटलेला, आपण लवंग दालचिनी तो वाटून घेतला, त्याची पावडर होती, बिर्याणी मसाला होता, हळद होती, मीठ होतं, तसंच त्याच्यामध्ये लाल तिखट घाटी मसाला होता, गरम मसाला होता, असे सगळे तुम्हाला लागतील तसे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आलं लसूण पेस्ट त्याच्यामध्ये टाकलेली होती, कोथिंबीर बारीक करून टाकलेली होती। तर ते तुम्हाला लागेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये तिखट ॲड करू शकताय, तर थोडंसं कमी तिखट ॲड करा त्या चिकनमध्ये। आणि हे मॅरिनेट करून, तुमच्याकडे जर वेळ नसेल, माझ्याकडे वेळ होता म्हणून मी रात्री आधीच त्याला आणून मॅरिनेट करून ठेवलं होतं, जेणेकरून ते खूप छान मॅरिनेट होतं। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर कमीत कमी अर्धा तास जे चिकन जे आहे त्याला दही टाकून मी सांगितलेले जे सगळे जिन्नस आहे ते टाका। आणि जर लक्षात नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी व्हिडिओच्या शेवटी तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली सगळे जे आहे जे वापरलेले घटक आहे ते टाकत असतं, त्याच्यामुळे प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्स बघत जा किंवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा। नंतर तुम्ही मला DM करून विचारता की तुम्ही हे कसं केलं किंवा आम्ही हे करू शकतो का, तर प्लीज तसं करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओच्या शेवटी मी जे वापरलेले पदार्थ किंवा त्याचं प्रमाण आहे ते देत असते, किंवा त्या डिटेल्समध्ये जे आहे त्याचं प्रमाण, काय पदार्थ वापरलेले आहे किंवा किती प्रमाण वापरलेलं ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते। तर तुम्ही बघू शकताय इथे मी त्यात भात काढून घेतला होता 80% शिजलेला आणि तेल तापायला ठेवलं होतं व्यवस्थित त्याच पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतलेले होते। आणि तसंच त्याच्यामध्ये जिरे टाकल्यानंतर मी कांदा टाकून घेणार आहे, तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आणि इथे त्या हिरव्या मिरच्या मी आहे त्या टाकल्या होत्या, तुम्हाला आवडत नसतील तर हिरव्या म्हणजे तुम्ही स्किप करू शकता। इथे तिखटपणा थोडासा, माझं तिखट जे आहे ते विकतचं असल्यामुळे तिखटपणा कमी आहे आणि त्यात भरपूर असा कांदा लागतो। जवळपास इथे मी 4 मोठे कांदे घेतलेले होते आणि तुम्ही ते बघू शकताय जो कांदा आणि आलं लसूण पेस्ट आहे, हिरवी मिरची आहे, त्याला मी जवळपास 5 मिनिटं परतून घेतलेला, त्याचा कलर चेंज झालेला आहे। आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे टोमॅटो, जे की बारीक चिरलेला आहे। माझ्याकडे जे चॉपर आहे त्याच्यामध्ये तो खूप बारीक होता, म्हणजे प्युरीच होते त्याच्यामध्ये, तर तुम्ही नक्की त्याचा वापर करू शकता। आणि हेही आपल्याला जवळपास 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टोमॅटो टाकून। आणि त्याच्यामध्ये जे आहे ते सगळे मसाले मी ॲड करणार आहे, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, तसंच बिर्याणी मसाला, मटन मसाला, एक पुडी 5 रुपयावाली तुम्ही टाकू शकताय, त्याने खूप छान टेस्ट होते। आणि जर तुमच्याकडे अख्खा मसाल्याची जर पावडर असेल तर तीही तुम्ही टाकू शकता, त्याने थोडंसं तिखटपणा त्याला येतो आणि फ्लेवरही खूप छान लागतो। तरी ते जे आहे टोमॅटो कांदा मी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर जास्त सगळे मसाले टाकून परत एकदा 5 ते 7 मिनिटं त्याला व्यवस्थित परतून घेणार आहे।
आणि परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन. त्या चिकनमध्ये मी ऑलरेडी काय काय टाकलेलं आहे हे आधी सांगितलं आहे. जर कोणाला समजलं नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसंच माझा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ते चेक करा, तुम्हाला नक्की कळेल. आणि माझे जे व्हिडिओ आहेत त्यांनी जे बघतात त्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल की एक जो आहे ग्राफ दिसतो त्याच्यामध्ये नॉन सबस्क्रायबर जास्त आहेत व्ह्यूज आणि सबस्क्रायबर थोडेसे कमी आहेत. तर फ्रेंड तुम्ही बघू शकता त्या व्यवस्थित चिकन शिजून घेतलेलं परतून घेतलेलं होतं त्या मसाल्यामध्ये कांदा टोमॅटोच्या. त्याच्यामध्ये एक जवळपास 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं होतं की जेणेकरून ते चिकन शिजेल. आणि जो आपला 80% शिजलेला भात होता तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे व्यवस्थित. त्याच्यावर तळलेला कांदा आणि कोथिंबीर टाकायचं आहे. तर तुम्ही याच्यावर व्यवस्थित टाकून घ्या आणि जे तळलेला कांदा टाकल्यानंतर बारीक गॅसवर याला ठेवायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता इथे जे आहे ते पातेलं आपलं ठेवलेलं होतं बिर्याणीचं, त्याला मी साईडला व्यवस्थित अशी सगळी कणिक लावून घेतलेली आहे. आणि त्याच्यावर त्याच्या साईजचं जे ताट आहे तर ते व्यवस्थित त्याच्यामध्ये प्रेस करून तुम्हाला त्याच्यामध्ये बसवायचं आहे की जेणेकरून ती आतमधली जी वाफ आहे ती बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. आणि ते गॅस जो आहे ते मी एकदम बारीक ठेवलेला आहे, खूप बारीक आहे. जर तुमच्याकडे गॅस किंवा चुलीवर तुम्ही करणार असाल तर त्याच्यावर तुम्ही एक तवा ठेवा जेणेकरून मध्ये एक लेअर तयार होईल. तर तव्यावर हे पातेलं ठेवा म्हणजे ते खालची जी बिर्याणी आहे ती जळणार नाही किंवा ते चिकन आहे ते जळणार नाही. तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने मी कणिक लावून घेतलेली होती आणि प्रेस करून जे झाकण आहे ते व्यवस्थित असं घट्ट बसून घेतलेलं होतं. काळजी करू नका, हे जर याच्यामध्ये वाफ जमा झाले तर हे झाकण जे आहे ते उडत नाही कुकरच्या झाकणासारखं. त्याच्यामधनं कुठनं तरी ते एक थोडीशी कणिक वितळते आणि त्याच्यातनं हवा बाहेर येते. तुम्हाला ते तुम्ही घरी जेव्हा रेसिपी कराल तेव्हा कळेल. तर प्लीज घाबरू नका. तुम्ही जर प्रेस करून व्यवस्थित हे झाकण बसवलं तर ते हे उडतं की काय वाफेने असं काहीही होत नाही. तर तुम्ही ते बघू शकताय कणिक लावून व्यवस्थित जे झाकण आहे ते व्यवस्थित प्रेस करून बसवलेलं आहे. आणि आपल्याला ही बिर्याणी जी आहे जवळपास 45 मिनिटं बारीक गॅसवर तुम्ही करू शकता. चुलीवर जर करत असाल तर त्याच्यावर एक तवा ठेवा चुलीवर. डायरेक्ट जर तुम्ही चुलीवर ठेवलं तर जळण्याची शक्यता असते किंवा डायरेक्ट तुम्ही मोठ्या गॅसवर जर ठेवलं ही बिर्याणी जळण्याची शक्यता असते. तर तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित एक तवा ठेवा आणि तव्यावर हे पातेलं ठेवून एक 45 ते 45 मिनिटं किंवा 30 मिनिटं ती बिर्याणी व्यवस्थित वाफवून घ्या. आणि तुम्ही बघू शकता एका साईडला इथे माझी बिर्याणी चालू होती, दुसऱ्या साईडला रश्श्याची भाजी झाली होती आणि एकीकडे मी भाकरी करत होते मस्तपैकी. तर आजचा बेत तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा.